नमस्कार, मी शास्त्रीनगर मनपा लोकरा मराठी शाळेचा शाळाप्रमुख श्री चंद्रकांत पांडुरंग कारंडे सर. माझ्यासोबत हे वृषभ शहा जे आहेत कॉन्ट्रॅक्टर आपल्या शास्त्रीनगर शाळेचं रिपेरिंगच्या संदर्भात. तुमचं आहिरे ना, संपूर्ण नाव सांगा. सुभाष आहिरे. सुभाष आहिरे. आणि हे आमचे सिक्युरिटी आहेत गणेश अंबरनाथ आगवणे. आज 5 तारीख आहे आणि 5 तारखेला मी शाळेच्या माध्यमातून एक आपल्या पत्र दिलेलं आहे. कॉन्ट्रॅक्टर सुभाष ऋषभ शहा, शास्त्रीनगर शाळा रिपेरिंग विभाग. जानेवारी 2025 पासून शाळा रिपेरिंग कामकाजात अद्यापही खालीलप्रमाणे कामे झालेली नाही. 1. पंपरूम दुरुस्ती आणि जमिनीपासून 30 फूट उंचीवर असावी. 10,000 पाण्याच्या लिटरची टाकी असावी. 3. सुरक्षा रक्षकासाठी. आणि ह्या सगळ्या गोष्टी तोंडी नाही आहे, तर त्यांच्याबद्दल आम्ही लिहून पण घेतलं आहे त्याच्या अगोदर आणि कमिटमेंट पण झालेले. पण तरी पण दुर्दैवानं आता शाळा सुरू होण्याच्या अगोदर ह्या सगळ्या गोष्टी करणं गरजेचं आहे. सुरक्षा रक्षकासाठी विटरमीटच्या बाजूला 5x10ची एक रूम काढून त्यांना निवारा, कारण वर्ग खोल्यात त्या बसू शकत नाही, त्या गेटच्या सानिध्यातच बसणं आवश्यक आहे. सर्व वर्गामध्ये कलर आणि प्लायवूडच्या जागी भिंत असणं आवश्यक आहे. विद्युत मीटर हे फार महत्त्वाचं आहे, कारण विद्युत पाणी जिथं 3-3 फूट पाणी साठतं, तर विद्युत मीटर केबिन ही 3 फूट जमिनीपासून उंचीवर असावी. ऑफिसचा दरवाजा आणि इतर दरवाजे चांगल्या दर्जाचे आणि त्याचं कलरकाम केलेलं असावं. झेंडावंदन स्टँड म्हणजे त्याला चौथरा म्हणतात, तो उंच असा व्यवस्थित असावा आणि करून द्यावा. त्याला लागणारी सगळी साधनसामुग्री आपल्या सहकार्याने मिळावी. विद्यार्थी आणि शिक्षक यांचं जे बाथरूम आहे त्या बाथरूमच्या खिडक्या व्यवस्थित कराव्यात आणि त्यांनाही चांगला कलरकाम करून द्याव्यात. पाणीपोई विद्यार्थ्यांची पाण्याची व्यवस्था करण्यासाठी तिथले लाईट आणि नळ अधिक व्यवस्थित चांगल्या पद्धतीनं करावे. TV वर्गामध्ये जे मोठा TV आहे त्या TVचं सॉकेट म्हणजे स्विच चांगल्या पद्धतीनं आवश्यक करून द्यायचं आहे. त्याचप्रमाणे शिक्षक आणि कर्मचारी यांची स्त्री पुरुष सर्व बाथरूमला ग्रिल लावणं गरजेचं आहे. आणि सर्व साहित्य उचलून एकूण 11 कामं आहे, बाकीची कामं झालेली आहेत, काही छोट्या छोट्या गोष्टी राहिल्या त्या करणं गरजेचं. पण या ज्या 11 गोष्टी नमूद आहेत त्या करणं गरजेचं आहे, अशी मी आज 5 तारखेला मी आज विनंती करतो की तुम्ही त्याला स्वीकारावा. लक्ष आहे रे, कळायला का माऊली? चला, धन्यवाद. आणि ह्या सगळ्या नोंदी गणेश आगवणे यांनी एका कागदावर, म्हणजे त्यांना पहिले विचारलं, कारण ते 24 तासाचे इथले पहारेकरी आहेत, तर ते बोलले ह्या गोष्टी आपल्याला अधिक करणं गरजेचं आहे आणि ते अतिशय महत्त्वाचं आहे. यामध्ये कुठल्याही प्रकारचं वाजवी असं एकही काम दिलेलं नाही. खूप खूप धन्यवाद.